गजर महाराज संस्थान महास्वामी यांच्या आश्रयाखाली चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याला आज हे लाभलेलं पुष्प प्रमादरणीय हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील बारसी यांची आज कीर्तन सेवा होती. ताई, काय सांगाल भुवनेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा पिढीला जगाला आणि या सप्त्यातून आपण काय संदेश द्याल? रामकृष्ण भुवनेश्वर देवस्थानच्या माध्यमातून, भुवनेश्वर महाराजांच्या माध्यमातून एक समाजाचा एकत्रितपणा आणि धर्माचं रक्षण करण्याचं काम या नामस्मरणाच्या सोहळ्यातून होतं. श्रीराम कथा असेल, संकीर्तन सोहळे असतील, महाराष्ट्रातील नामांकित आदी गुणवंत सगळी मंडळी इथं उपस्थित आहे. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार येऊन जात आहेत. पंचक्रोशीतील तालुक्यातील जिल्ह्यातील लोक एकत्रित येत आहेत आणि या कीर्तनाचा आनंद घेत आहेत. अर्थात संप्रदायाचं वैभव दाखवणारं हे व्यासपीठ आहे आणि म्हणून एकदम वेल मॅनेज म्हणू शकतो आपण. स्थिर पद्धतीने, शांततेने एवढा मोठा समाज असून देखील सगळ्या गोष्टीचं नियोजन, अन्नदान असेल, बसण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी, वाहनांच्या सोयी, त्याच्या पार्किंगच्या सोयी, या सगळ्या गोष्टी एक व्यवस्थित सुव्यवस्थितपणाने हा नामसंकीर्तन सोहळा गेली 11 वर्ष हे करतायत. त्याच्यामुळं मॅनेजमेंटचं, व्यवस्थापनेचं आणि धर्माचं व्यासपीठ वैभवशाली दाखवण्याचा आदर्श अर्थात या भुवनेश्वर देवस्थानाच्या माध्यमातून आणि या भुवनेश्वर संस्थानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळतो. आज आपण नारी शक्तीचा सन्मान, शिवचरित्र, हिंदू राष्ट्राबद्दल आणि वारकरी संप्रदाय आणि जर आपल्याला वारकरी संप्रदायातील देवाचे जर साधले दररोज आपल्या घरी दिवाळी विशेषतः नारी शक्तीचा जो आपण सन्मानाच्या बाबतीत चर्चा केली, सन्माननीय परम आदरणीय बाबाजींनी तो सन्मान केलाय. म्हणून प्रथम कीर्तन हे महिलाचं व्हावं आणि महाराष्ट्राची एक नवीन नांदी सुरुवात व्हावी आणि महिलाचा सन्मान करावा हे बाबाजींना आज आचरणात आणलं आणि त्यांनी ते दाखवून दिलं की किती जिव्हाळा त्यांचा नारी शिक्षणाच्या बाबतीत आहे. काय सांगाल ह्या बाबतीमध्ये आपण? वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यापासूनच म्हणजे यारी यारी राहणं बरं, यातीवरती नारी येणार आपण असं म्हणतो. सगळ्यात पहिल्यांदा परमार्थाचं तत्व ज्यांना सांगितलं गेलं, आदिनाथ उमा ही जर प्रकट आली, सगळ्यात पहिल्यांदा महादेवानं ज्यांना तत्व सांगितलं त्या उमा म्हणजे अर्थात पार्वती माता होत्या आणि तिथूनच पुढे या परमार्थाची सामर्थ्यता वाढावी किंवा सुरुवात व्हावी. त्याच्यामुळे जर ज्ञानोपाराय हे स्पष्ट वक्तव्य करतात तर त्याच गोष्टीचं समर्थन करत जिथे महादेवानी सगळ्यात पहिल्यांदा उमेलाच सांगितलं तिथे सगळ्यात पहिल्यांदा मान पार्वतीच्या लेकीला देण्याचं कोड कौतुक भुवनेश्वर महाराजांनी केलं. त्यामुळे त्याविषयी मी कृतज्ञ आहे, ऋणी आहे की पहिल्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा या संस्थांच्या माध्यमातून माझ्या पदार्थ केली. बोललात की हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या बाहेरून इथून यजमान बाबाकडे येतात, सुखी दुःख लोक येतात, रडत येतात आणि हसत जातात आणि हा नाव येणं अतिशय त्यांनी एकदा शब्द टाकले की ऑटोमॅटिक होतो. बाबा, कसं वाटतंय सप्त्याच्या माध्यमातून पवार महाराज हे माऊली मोठे मोठे महात्मे तुम्ही इथं आणले, पण ताईन त्या टीव्ही स्टार आहे. विशेषतः त्यांनी एक वारकरी संप्रदायाला एवढं वेळ केलं की ती नांदी वाजवली. ती आज काळाची गरज आहे की व्यवहारामध्ये, संसारामध्ये परमार्थाची नाळ पाहिजे, जोड पाहिजे, हे ताईने आज कीर्तनाच्या माध्यमातून दाखवून दिलं. बाबा, कसं सांगाल येणाऱ्या 8 दिवसांमध्ये लोकांना कसं आव्हान कराल की आज आपण लाखोच्या संख्येनं लोक इथे येतात, काय मनोगत आहे आपलं? मनोगत सांगायचं म्हणजे असं की हा परमार्थाचा मार्ग आहे. हिंदू धर्मामध्ये आपण राहतो. आध्यात्मिक मार्गाने भगवंताची सेवा प्रत्येकाच्या हातून घडो आणि यंग तरुण पिढी जी व्यसनाच्या अधीन गेलेली आहे ती व्यसनातून बाहेर निघली पाहिजे आणि कीर्तन असेल, हरिपाठ असेल, कथा असेल, धार्मिक जो पण विषय असेल या धार्मिक विषयासाठी सर्वांनी इथं उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि या सप्त्यातून प्रत्येकाला ते मार्गदर्शन होणार आहे आणि ह्या मार्गदर्शनातून सर्वांचे डोळे उघडणार आहेत. कारण की हा हिंदू धर्मासाठी फार महत्वाचा विषय आहे. यंग तरुण पिढी व्यसनाच्या अधीन गेलेली आहे, ती व्यसनातून बाहेर निघली पाहिजे आणि प्रत्येकाच्या हातातून चांगले कार्य, पुण्याचे कार्य, भक्तीच्या मार्गातून त्यांनी देव साध्य केला पाहिजे, एवढंच मी सांगतोय. पिढी ही व्यसनमुक्त झाली पाहिजे, भरकटलेली पाहिजे, परमार्थाच्या
गोडीत त्यांचा अंगीकार त्यांनी केला पाहिजे हे सन्माननीय प्रेमादरणीय गुणेश्वर बाबा आणि ताईने सांगितलं. आणि गुणेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पवार महाराज आमच्या सर्वांच्या माध्यमातून लाखोच्या संख्येनं या सप्त्याचा नाम यज्ञाचा लोकांनी आनंद घ्यावा, महाप्रसाद घ्यावा आणि नामांकित क्षेत्राचा स्वाद घ्यावा एवढंच या गुणेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे. साक्षर इंडिया लाईव्ह हरिभक्तपरायण बांबडे महाराज सर, रवांगरे सर, छत्रपती संभाजीनगर, मार सावळी. सावळी विठ्ठली विठ्ठला वाय बाबा जन्मधरी सेवा तुझ्या बाबुरांची जन्मधरी सेवा तुझ्या बाबुरांची माहुरीत मूर्ती विठ्ठलाची. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.